गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. चला सुरू करूयात. आता डायरेक्ट आलो आहे ग्राउंडवर. तर चला ची प्रॅक्टिस आता चालू करूयात. तरी 7:30 वाजून जातात सगळ्यांना यायला. सगळे आळशी झाले आमचे पोरं. आता 6:15 झाले. आता 15-1 मिनटं वाट पाहू, करू चालू. रोज प्रयत्न चालू आहे 7ला चालू करू, 7ला चालू करू, 7ला चालू करू. होतच नाही ती गोष्ट. तर चला आता क्रिकेट खेळून झालेलं आहे टाकाटाक एकदम. आणि आता आज थोडं लेट झालं कारण आज 2 मॅच खेळलो, एक 6 ओव्हरची आणि एक 4 ओव्हरची. कारण ज्या टुर्नामेंटला मॅचेस राहणार त्या 6 ओव्हरच्या राहणार आहे, तर त्याची आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तर चला संध्याकाळी एक ओला डायरेक्ट म्हणजे 5 वाजले का डायरेक्ट ग्राउंडवर येऊन जायचं. कोणत्या खुशीत पेढी नातू झालंय. अरे वा 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 वा. तुमच्या डोळा जेवण यायला जमलं नाही, पण अभिनंदन तुम्हाला. आता 12 येईल ना. 100% येऊ. कशाचे भाऊचं पेढा काढून घ्या. अभिनंदन मुलाला का? बरं झालं, पहिलाच आहे. मस्त निघालं. आम तो गोड प्रेम पण खाते नाही नाही, खाणार. चक्क प्रेम नाही खाणार. मला तर वाटलं 4 खाईल प्रेम. हा ना. करा चक्क. काय तू पण डायटिंग करतो का? नको, मला पेढे नाही आवडत. अरे पाय कधी? पेढे नाही आवडत म्हणे. कधीपासून? तर चला आता रेडी झालोय मस्तपैकी. आणि आता आवरून पटकन जायचं आहे ग्राउंडवर. पप्पा आले, पप्पांची आंघोळ झाली. आता आम्हाला 15-1 मिनिटात पटकन सगळं थोडंफार खाऊन पिऊन निघायचं आहे. तर मी तर मस्त लाडूच खातोय, कारण काल रात्री जेवलो होतं मी, थोडं लेट जेवलो होता, भूकच नव्हती मला. तर आता लाडू खातोय. डायरेक्ट आता जेवण कराल आणि पटकन प्रेम ते स्पीकर काढला तेवढी ते छत्रीन ते टाक पटकन, आणि एक चटई टाक. तर ग्राउंडवर आहे ना ते जे डे नाईट मॅचेस आहे त्याचं आज मी तुम्हाला सांगतो काय आहे कशा आहे सगळ्या. तर त्याचं ना लाईट फिटिंगचं काम आजपासून चालू होणार आहे, तर त्याचंच नारळ फोडायचं आहे. तर चला जाऊन मी तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा ग्राउंडवर सावलीसाठी ना आम्ही टेबल, छत्री हे सगळं घेतलेलं आहे. टाक म्हणलं खुर्चीचा. 4 खुर्च्या टाकायच्या. चल ना. इथेच आहे ते बाहेरच आहे. तू कुठं चाललं? गाय जायला गायला. कुठे आहे का? थांब ना मग, पहिले हे दे ना भरून. ते 4 खुर्च्या काय टाकून. टोपी टोपी हे बघा ही टोपी काऊ बॉय. ही टोपी उन्हाची गरजेची राहते. चला आता असंच काऊ बॉय बनून जातो ग्राउंड. काय नाही, काम असं आहे आज. काही काम नाही तुला. एक काम देतो. ते चिचोंडीला साबरास पेवर आपल्याला बसवायचा आहे. तो बिस्किट तो काही अजून रेडी झालेला नाही. तो आज जण उद्यात थोडा होईल रेडी, मग परवा आपल्याला तो फिटिंगला नेता येईल. पण त्यांचं काम असं आहे का त्यांच्या घरासमोर अशी ग्रीड पडी ठेवलेली त्यांनी, आणि त्यांच्या घरी कार्यक्रम म्हणून थोडे पाहुणे बिवणे चालू आहे. तर ते लईच दिवसाच पेंडिंग आहे. तर त्यांना मी बोललो का माणूस पाठवून तुम्हाला मी ग्रीडची लेवल करून देतो. पेवर झाला का मग पेवर पाठवून फिटिंग करून देतो. त्यांचं फक्त मेन काय आहे, ग्रीड पडून राहिलेलं आहे. मग त्यांना मी ऑप्शन दिलं का तुमची ग्रीड मी पांगून देतो. तर तेवढं तू जंगल्याला घेऊन जाऊन तेवढं कर. ओके. परत सांगायची गरज. जंगलाला माहिती का? साईट माहिती? नंबर देतो ना मी. ओके. तर हे बघा हे अशा काही पद्धतीचं टॉवर्स इथं लागत आहे आता ऑल ओव्हर बाउंड्रीच्या बाजूला. तर हे काम आज चालू झालं आहे. 2-3 दिवसात टॉवर छानपैकी उभे होऊन जातील इथे. चाल द्या काय अडचण नाही, मस्त चालू आहे. तर अशा पद्धतीने छान काम चालू आहे. आणि इथे मंडप पण टाकण्यात आला आहे. तर सावलीसाठी मस्त गाड्या पार्किंग, सगळ्यांना बसायची सोय भारी. व्हिडिओ काढून घे, तयार आहे 1000 रुपये द्यायला. पीच काढणार नाहीये सिमेंटचं. पीच निघणार आहे. नाही. चॅलेंज 1000 रुपयाची भेट. हारला तू. तर आता हे बघा सगळे इथं जमलेले आहे. आणि नारळ, श्रीफळ, फुलं सगळे आलेले आहेत. थोड्याच वेळात इथं आपण नारळ फोडून याचं उद्घाटन करणार.
इथून पुढे लक्ष ठेवा. इथून पुढे लक्ष ठेवा आमच्यावर. मैदानावर लक्ष द्या. सिंबा इकडे का बरं झोपलाय तू असं? काल आंघोळ घातली प्रेमनी, आज लगेच तिथं येऊन पूर्ण भरून जाशील. सिंबा गार गार लागते ना त्याला. तर वर पाणी संपलंय, तर वर पाणी सोडायला आलोय मी टाकीत. सिंबा घे भरून. सगळं तोंड भरून टाकलं. आणि आज सगळं सुनसान आहे फॅक्टरीत, कारण मोहित भाईचे लेबर आत्ता गेले. तर हे काम आता 2-3 दिवस बंद राहील. ते आले का परत चालू होईल. तसं मोहित भाईने स्टॉक बऱ्यापैकी काढून ठेवला आहे, काही अडचण येणार नाही. आणि पेवरचं का पण काम ते सकाळी सकाळी करून आता गेले जबायला. परत थोड्याने येऊन ते खोलून कोटिंग करते. तर मम्मीने आता मस्त सकाळी सकाळी पालकाची भाजी बनवली होती आणि त्याच्यासोबत मस्त पापड चटणी बनवायला लावली. तर आता मी घरी आलो, हे सगळं खातो मस्त पैकी. आता अजून नाश्ता नव्हता गेला, तर 1 वाजला आहे. तर आता मस्त जेवण करून एकदम टाकाटाक डन. तर आता मी परत ग्राउंडवर चाललो आहे, कारण ते पप्पांना चटई नेऊन द्यायची तिथं. आणि बाकी तो आईस बॉक्स पण घेऊन जायचा आहे. आणि हा आईस बॉक्स पण घेऊन चाललो आहे, कारण आईस बॉक्समध्ये कसं जेणेकरून काही ठेवलं आपलं पाणी बॉटल कोल्ड्रिंक्स, तर हे उन्हाळ्याचं सगळं लागतच राहतं थंडगार. तर याच्यात एक थोडं आईस घेऊन टाकतो आता. आणि बाकी ही चटई घेऊन चाललो. आता आईस बॉक्स असं नेता नाही येणार पुढं, म्हणून प्रेमेल टाकून नेतो आता. चला. तर या बघा, याच्यात आता मटका आईस्क्रीम आणि बर्फ घेतलेला आहे. तरी घेऊन आता जातो ग्राउंडवर. तर पॅक नीट पैसा. तर चला आता आलो आहे घरी, पप्पांना ते सगळं देऊन. आणि माझ्यासाठी हे शुगर फ्री काहीतरी डाईम ज्यूस आहे, स्टोरी याचं. चला पिऊन बघतो कसं आहे. कशी काय कट झाली पण ती मिक्सरमध्ये अडकली. मिक्सरमध्ये अशी घसली गेली. रिमोटची वायर. मग लक्ष कुठं होतं बाकीच्यांचं? कामामध्ये काय कोणाचं लक्ष असते. आले तर मिस कॉल नाही? पप्पा तर बोलले चांगलाच फोन नाही लागत आहे. मग मी सांगितलं आपण तो गेला कोपरगावला. मी करत दादा खोट नाही सांगितलं. ठीक आहे, ते बाकी जाऊ दे. ती तेवढी वायर ना खंदून काढायची आहे, कोणती जुनी रिमोटची. तेवढं अंकलला मदत कर आणि तेवढी काढून दे. कधी खांदायची लगेच लगेच टिकावून पावडं घे, पण 2 मिनिटाच्या 2च मिनिटं कर. काय त्याला 250 स्पीड होता पहिला. 250 स्पीड नाही रात्रे, मॅक्स स्पीड त्याला 150 पर्यंत आहे फक्त. मग त्याच्यावर चिन्ह कसं काय दाखवतोय 800 पर 900 पर्यंत जाते. RPM येते, RPM 800-900. आणि जागेवर स्टॉप होतं. तर हे जे ज्यूस आहे ना एकदम बाहेर लागतं आहे आणि शुगर फ्री आहे. 40 रुपयाला आहे आणि मस्त लागतं एकदम टेस्टी. आवडलं ना मग तुला? म्हणजे रिअल डाईम खाल्ल्याचा फील येतोय पूर्ण मस्त. तर हे बघा, आता या ठिकाणी दिया आणि आजी आलेले आहेत. काय 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 नाही तुमच्याकडं? अंपायर नाव देऊन ते अशी चीटिंग कर राहिले. पण कुठे खेळताय तुम्ही? आम्ही घराच्या बाहेर. अंपायरिंग लिहू का? ठीक आहे, आलो मी लगेच. अंपायरचा ड्रेस घालून आलो तिकडे. खबर हसू राहिली. जाते का अंपायर म्हणून? जा ना, जा ना खेळायला ना त्यांच्यासोबत. चालेल. कसं काय पडला तू? पिल्लू कसं काय पडला? हा, हळूहळू खेळायचं, नुसतं धडपड मंच काही ना काही लागून घेतो. किती लागलं ते नाकाला? दुखतंय? दुखतंय का नाकडू? दुखतं? हाय गाइस. हाय गाइज, हाय गाइस. बच्चा पार्टी आ गई गाइज. यस. एक जन का नाक फुट गया गाइज हमारे यहाँ पर. हाँ. हमारे चिंटू का नाक फुट गया. खून थोड़ा सा निक गया था, पुन्हा निक गया बोलने से निकल गया बोलते. अरे वो हमारा हिंदी है ऐसा ही. हाँ. खून निक गया. हाँ. क्यों सेट? गॉगल पहनेंगे. असं नाही करायचं. एक नंबर. तर आता ऑफिसचं काम करून आता मी चाललो आहे प्रॅक्टिसला. तर चला आता ब्लॉग एडिटिंग केलं, थोडं ऑफिशियल वर्क केलं. आता 6 वाजले, 6 ते 7, 7:15 पर्यंत प्रॅक्टिस होती आमची छान. तर चला डायरेक्ट जातो प्रॅक्टिसला आता. अरे मग पाहिलं का बॉल कुठं पडतोय? तर हे बघा, आमचं प्रॅक्टिस सेशन आता संपलेलं आहे. या
अरे एवढा बॅट बॉल कसा जाऊ अरे भैया ते पाय आणि हे पाय. किराणाला का किरण नाही आला की आला कावर चालले किरण कमॉन किरण. हा घरी घेऊन आलता. घाबरू नका रे तुम्ही घाबरू नका बॉल टाकायला पण ग्राउंड वर यायच्या पहिले त्याचे पाय खालचे त्याला काहीच बोलू तर नाही तर तुम्ही सुद्धा जाल 4 दिवसात. हे बघा आता आम्ही सगळे इथं आहे ना तत्वम कॅफेवर आलेलो आहे. तर इथं सगळे आमचे स्कूलचे मित्र भेटले. हा प्रतीक, वरुण, अथर्व हे तिघे म्हणजे पहिल्यांदा आले ब्लॉगमध्ये. आणि भेटायचं कारण असं होतं, प्रथमेश शेठचं आपल्याला आता घर बांधायचं. प्रथमेश शेठने त्याच्यामुळं आपल्याला बोलवलं होतं इकडे त्यांच्या घराचं प्लॅनिंग आणि सगळं स्ट्रक्चर करायला. तर त्याच्यामुळंच आमचं भेटण्याचं कारणच ते होतं आज. बाकी आता बघू, आता ते जसं सांगत त्यानुसार आपण आता प्लॅनिंग करू. तर वरून नवीनच एक आर्किटेक्ट झालेला आहे. तर त्याच्याच कडून आपल्याला एक घराचा प्लॅन घ्यायचा आहे छान असा. आणि ते सगळं झाल्यानंतर कॅफेवर आलो आहे आता. तर कॉफी घेतली आता इथं. आणि सगळं अशी खूप दिवसानंतर भेट झाल्यामुळं थोडं छान वाटतंय. म्हटलं मलाच मारते का. दे आउट. ते हालून मारलं.